नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आत्ता मी रात्रीचे 3 वाजलेले 3-3:30 आणि मार्केट यार्डला आलेलो आहे आणि खास म्हणजे मित्राला भेटायलाच आलो होतो. पण खूप दिवस झाला माझा म्हणजे विचार होता की करावं व्हिडिओ रात्री पाळीचा. कारण रात्री जास्त करून माल येतो ना, जो काय माल जो असतो जो कोणाला माहीत नसतो तो लवकर सेल्स होतो. आता जसं की जांभळं आणि करवंद, तो जो माल आहे ना, हे डोंगर साईडने जो येतो ना सगळ्यांचा माल येतो तर तो विकला जातो. हा कुठनं आला रे मला? हे बाळ, बारामती. हे बघा, हे करवंद आहेत, बारामतीवरून आलेले. आणि एवढे आणि याचा निलाव होतो. आणि जांभळे बघा, हे रात्रीचं आहे ना, जरा जास्त दिसत नाही, क्लिअर आहे ते, पण तुम्हाला दाखवते ते बघा. आता निलाव सुरू होईल यांचा. निलावच आहे ना रे. आणि कुठनं आलेला सगळं मार? बारामती. वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले. तो बारामतीचा आहे. तुमचं कुठलं आहे? माझा कोकणचा आहे. कुठे आहे तुमचा? त्या पहिल्याचा हा का? काय त्याच्यामध्ये करवंद असतं? ते एक लाल फळ येतं बघ, ते कुठलं? ते त्याला थोडंसं व्हाईट असतं, लाल असतं. कोकम तो येत नाही का? इथं पण येतो. कुठनं आलाय माल? माल कुठनं आलाय? पंढरपूर. गावातला माल असतो का कुठला? शेतातला म्हणजे काय? शेतातला आहे ना. सगळेच जांभळे येतात. जे मार्केटमध्ये विकले जातात ना हातगाडीवरती, हे सगळा तोच माल आहे आणि 1 नंबर क्वालिटीचा आहे. हा मार्केट आहे ना, रात्रीचा जास्त ॲक्टिव्ह होता. आता बघा, आता नेला आहे ते सुरू असणार आहे. लगेच उचलला जातो माल. आपल्या पण गाड्या गावरान आहे काय? काय रेटने गेलाय काय? गावरान माल आहे बरं. यार खायला मजा वाटते. कुठनं आणलंय बाबा? कुठनं आणलंय? बारामती. किती? 4 कॅरेट. बदला म्हणजे काय असतं?
बदला म्हणजे काय? छाटलेला माल. छाटलेला का? म्हणजे थोडासा कच्चा थोडासा कच्चा थोडासा कच्चा ना. नाही नाही छाटलेला माल. हा नुसता एकच सेक्शन आहे जांभळाचा आहे, करवंद आहेत. नुसते सगळी जांभळेच आहे बरं का, वेगवेगळे इथनं आलेले आहेत. साईज बघायची. साईज नुसार रेट जातो काय गावरान बघायचं. कुठनं आले हा? सोलापूर एवढ्या लांबून का बरं? तिकडे काय जात नाही काय? तिकडे आज बंद असते सुट्टी. रविवारची आणि केव्हा असतो मग? सोमवारचा चालू असतो का? बघा हे कुठनं आलेले, सोलापूरवरून आलेले. हे बघा माझं चॅनल आहे आणि मी हे पण करतो. म्हणजे सकाळी आता आलेलं आहे बघायला. हे बघायला भेटत नाही लवकर मला. आता जाणार सगळ्या लगेच अर्धा एक तास चालू आहे. हा ना 2 वाजता आला ना तुम्ही? किती वाजता आला? 2ला. अक्षरा बळगाव गेला. 2लाच गेला. गेला किती कॅरेट गेला? 20-25 गेली कॅरेट. अरे बापरे. मग तुमच्या शेतातला होता का? शेतकऱ्यांचा घेतलेला. अरे गाडी इकडे घेतात ना. हां हां किल्ला आहे. 4 किलो जांभळा तो काय जास्त द्यावं नको. तयार माल आहे हा मोठा माल गेला पाक आता बारीक राहिला. हा तयार माल आहे, स्वीट आहे. म्हणजे की हा 2 दिवस टिकणारा माल आहे ना, नंतर हा खराब होतो लवकर. हा 2 दिवसाचा माल आहे. तो जो गेला आहे यांचा जास्त कॅरेटवाला, तो म्हणजे 5-6 दिवस टिकणारा माल होता तो. बरोबर का? रोजच्या रोज येत फक्त जे माल टिकत नाही त्याला दिवस जे रोजच्या रोज नको लागतं याला. हा किती दिवस टिकणार आता हा? आज 1 दिवसच आणि काय रेटने गेला? 200-250. 200-250 किलो. बापरे हेच किलो. 200-250 रुपये किलो आहे बरं का जागेवरती. आणि तो 350 पर्यंत जाईल लोकलला तरी. लांब 600 रुपये निघते. काय 600 रुपये निघते. 600 रुपये किलोने जातो म्हणतात ते बाबा. लोकल डबलच पैसे कमवते बाहेर. आणि सगळी करवंद आहेत बरं का, वेगवेगळ्या भागातून आलेले ते सगळे करवंद आणि जांभळे आहेत. मला व्ह्यू दाखवतो सगळा. आणि हा याचा नेला होतो, याचा भाव ठरला जातो. आणि हे करवंद आहेत ना हाताने तोडलेले सगळे. प्रत्येकाची वेगवेगळे टोपले आहेत आणि वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत सगळे. रात्रीचा येऊन फायदा झाला बरं का, करवंद बघायला तरी भेटली. हे बघा कशी काढतात त्याच्यावरती. यांचा माल बघितलं यांचं केवढा मोठा आहे. साईज बघा केवढा मोठा आहे. जसं जांभळं कसे असतं, जांभळं एवढ्याच असतात. कुठल्या भागातला आहे हा? वंदनगड कुठं आले? रत्नागिरीच आहे.
अरे लय लांबचं आलंय. हे रत्नागिरीचा माल आहे, कोकण साईडचा सगळा आपला. हे खाऊन बघतो मी आता, जे घेतलेत ना ते खाऊन बघतोय. साखर आहे, नुसती साखर आहे. इथं प्रत्येकाचं पाठीने वेगवेगळा माल आहे ना नावाने. मग तुमच्याकडे नोंद असते का सगळ्याची? नाही तुम्ही गावात ना आलाय ना, मग तर प्रत्येकाची पाठी माहिती असेल ना तुम्हाला. हा ना, मग ते किती किलो आहे किती नाही तुम्ही मोजून आणलेले आहेत का सगळ्यांच्या? अच्छा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट भरून इथं आणलाय आणि काट्यावर कळणार आता. ते काय रेट चाललाय आता? 80 रुपये किलो. आणि हा सगळं रत्नागिरीचा आहे का एवढा? तुमचा कुठला आहे? मुळशीचा? कुंभेरी, मुळशी. आणि हा सगळं तयार माल आहे. याला म्हणतात बाजार. जांभळ आणि करवंद लय गोड आहे खायला. क्वालिटी बरं काय, साईज पण चांगला आहे. सगळं तयार माल आहे, एक नंबर आहे बरं माल. जांभळं येते. मित्रांनो हा आहे ना कर्नाटकी माल आहे. साईज बघायचा. आणि हा आपला कुठं चालला असं माहिती आहे का तुम्हाला? लक्ष्मी रोड एरियामध्ये, म्हणजे मंडई लक्ष्मी रोड त्या एरियामध्ये जाणार हा सगळा माल. हा एवढा भारीतला आहे ना माल. हा एक साईज बघा केवढी मोठी. पूर्ण व्हाईट आहे. याच्यामध्ये पण 2-3 प्रकार असतात. आणि हा माल ते ना आपल्या हातगाडीवरती, आणि त्यांचे 4-5 हातगाडी असतात तिथं विकला जातो. तुम्ही कधी पण लक्ष्मी रोडला बघत असाल ना तर यांचे हाच माल असतो. आणि म्हणजे साईज एवढी मोठी ना, बोर कशी असतात, बोरा एवढी साईज असते. एक नंबर क्वालिटीचं असतो मला. हे मिरच्या आहेत बरं का. मिरच्या नाही, वाटाणा आलाय. कुठलं सीझन आहे बाबा वाटाणा? वाटाणा आणि हे मिरच्या आहेत. मिरच्या आणि वाटाणा. काय किलो गेला? काय किलो होता? रेट सांगा ना बघा. सगळं
वाटाणा आहे बरं का, 2 ट्रक आलतात, 3 ट्रक वाटाणा आहे. ऑफ सीझनचा वाटाणा आहे. आणि वाटाणा या दिवसात लय महाग आहे. मिरची बघा. लय स्ट्रॉंग वाजते. मिरचीचं काय रेट आहे रे भाऊ? हा बाजार नाही सांगत का? काळी मिरची बरं का. सगळ्यात जास्त तिखट मिरची असते काळी. ते मगाशी बघितली ती मीडियम असते, ती पण असते तिखट पण एवढी नाही. आणि मित्रांनो जास्त करून रेट मी विचारू शकत नाही, कामाचा वेळ आहे त्यामुळे जास्त रेट नाही सांगणार. तर धंद्याचा टाईम आहे, 3:30-4 वाजलेले आहेत. हे आली बघ कोथिंबीर आली नाही, चाललेत वाटते, घेऊन चालले ते कॅरेट. आणि हे सगळं कांदे बटाट्याचं होलसेलचं आहे, रिटेलचं पण आहे ह्याच्यात. आणि 2 पाकळ्या आहेत ना, 2 ते 3 पाकळ्या त्या होलसेलच्या आहेत, ते किरकोळ देत नाही. अख्खं तुम्हाला हे घ्यायला लागतं काय पोती. अरे बा पालक आलेला आहे शेतातनं, डायरेक्ट शेतातनं आलेला पालक आहे. माल बघा कसं येतो. रात्रीचं खरं यायचं हेच कारण आहे, माल उतरलेला असताना फ्रेश माल येते ना उतरवतात आणि त्याचा रेट पण पुदिना. हे बघा, हे काय रे चवळे, कुठनं आली आहे? कुठली आहे चवळे? कुठनं आली? तुम्ही इथं कामं करता काय? कढीपत्त्याचं ना वेगळा एक ठेकेदार, तो पूर्ण नुसता कढीपत्ताच विकतो. कर्नाटक साईडचा का कुठल्या साईडचा येतो, पण त्याचा नुसता कढीपत्ताच विकला जातो. हे टॅमॅटो सगळे कॅरेट. मालाचे एवढे प्रकार आहेत ना, तुम्हाला काय सांगतो आता. पुदिना आपण गायकवाड्यांचे पण जाऊ शकतो. गायकवाड माहिती आहे ना, आपण त्यांचा व्हिडिओ केलेला ते पुदिना किंग, तेव्हा हे त्यांचंच गाळ आहे वाटतं. ठीक आहे, गायकवाड बंधूंचा आपण केला होता व्हिडिओ. तर यांचा हा गाळ आहे, त्यांच्या शेतावरचा सगळा माल येतो मोस्टली. नमस्कार, काय म्हणतो मग? काय मग
आलो जरा म्हणलं 3 वाजता येऊन जरा बघा तुमचं माल येते कसं आलं. चांगलं झालं या. आता पुदिना कमी आहे ना आता उन्हाळ्याचा मापामध्ये. हा तर हे शेत आहेत, त्यांचं शेत पण आहे आणि गाळा पण आहे. तुम्हाला त्यावेळी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मालक आहेत आपलं. तुम्हाला माल दाखवतो हा सगळा. गायकवाड साहेबांचा आहे ना माल, त्यांच्या शेतातलं पण असतं ना, गाववाल्यांचं पण येतं बरं का. आता बघा कोथिंबीर गावरान आहे, गावरान कोथिंबीर गर्दी. शापू लय महाग चालला सर. हे गवती चहा आहे. कढीपत्ता पण आहे. जास्त करून स्वतःच्या शेतामधलं जास्त असतं यांचं मग. कोथिंबीर शेत आहे. हे पुदिना, त्यांचा पुदिना सगळ्यात खास असतो. पुदिन्यासाठी फेमस आहे सगळं. पुदिना किंग म्हणतात त्यांना. एक दिवशी परत त्यांच्या शेतावरचा व्हिडिओ काढायला जाऊ. आजकाल जरा व्हिडिओ कमी होत चालले आहेत आपले. तर उन्हामुळं आपण व्हिडिओ काढायचं कमी केलेलं आहे, पण तरी मार्केटचं आपल्याला काढायचा उद्देश चालूच आहे. बघूया लवकरात लवकर आपण.